2 ते 3 दिवस थांबा, तुम्हाला ट्विटचा अर्थ कळेल असं संजय राऊतांनी म्हटलंय. मी काही सांगितलं नाहीये, पण काहीतरी होतंय. कालच्या ट्विटबाबत संजय राऊतांनी हे वक्तव्य केलंय. खबर पता चली क्या असं म्हणत राऊतांनी शिंदेंना डिवचलं. तुम्ही पत्रकार आहात, ट्विट केलंय. एक बकरा आहे, तुम्हाला काय सुचवायचंय? महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे. ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं. असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे. आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं. नाही, पण तुम्ही खाली असं म्हटलं एसएनसी गट. मग काय आहे? तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो. तुम्हाला युबीटी माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहित असतं. हा, आणि तुम्हाला एसएनसी माहित नाही. अभ्यास करा जरा. अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं. संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत. तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे. म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं तर आमचं अस्तित्व, जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती, 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल, आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठं गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा. एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत, हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय.